रोल सर, आज काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी काही आरोप केलेले आहेत की महसूल मंत्री असताना तुम्ही काही जमिनी एका कंपनीने दिले गेले, नियमांचं उल्लंघन आणि हजारो कोटी रुपयांचा व्यवहार त्यात असल्याचा, करोडो रुपयांचा व्यवहार असल्याचा त्यात आरोप केला गेला आहे. विजय वडेट्टीवार यांचं मी विधान ऐकलं आहे. खरं म्हणजे हे अपुऱ्या माहितीवर आधारित त्यांनी केलेलं विधान आहे आणि त्यांच्या विधानाचे म्हणजे दुर्णय खरं म्हणजे त्या प्रकरणाशी माझा संबंध नाही. आता त्या जमिनी जो संघर्ष मोठ्या प्रमाणात खंडकरी शेतकऱ्यांचा झाला त्यावेळी आमचे वडील स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील त्यांनी त्यासाठी विशेष प्रयत्न केले. आपल्या सभागृहामधल्या दोन्ही सभागृहाचा ठराव केला आहे, राष्ट्रपतींची मान्यता आणून कायद्यात दुरुस्ती केली. आज 40,000 एकर जमीन खंडकरी शेतकऱ्यांना परत करण्यात आली महाराष्ट्रामध्ये आणि अहिल्यानगर, पुणे, सोलापूर ह्या जिल्ह्यांमध्ये जमीन वाटप झालं. पण कधी असा आरोप झाला नाही. आता ह्या ज्या आकारी पडीत शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या होत्या त्या खंडकऱ्यांच्या बरोबरीनेच घेण्यात आल्या होत्या. त्या आमच्या श्रीरामपूर तालुक्यातील 9 गावातल्या जमिनी आहेत, हारेगाव फार्ममध्ये. त्यासाठी त्या जमिनी परत करण्यासाठी सुद्धा अनेक वर्ष आम्ही संघर्ष करत होतो. मागच्या सरकारमध्ये, महाविकास आघाडी सरकारमध्ये, त्यावेळी ह्या जमिनी शेतकऱ्यांना परत करता येणार नाही अशा प्रकारचा त्यांनी निर्णय केला. मी महसूल मंत्री झाल्यानंतर स्वतः मान्य उच्च न्यायालयात आम्ही याचिका दाखल झाली होती. त्यामुळे सरकारने भूमिका मांडली की आम्ही जमिनी द्यायला तयार आहोत आणि मग मान्य उच्च न्यायालयाने सरकारला परवानगी दिली. कायद्यात बदल करायचा होता तो केला, मंत्रिमंडळाची त्याला मान्यता घेतली आणि मग मान्य राज्यपाल महोदयांकडे अध्यादेश करण्यासाठी पाठवलं आहे. आता राज्यपाल महोदयानं काही त्याच्यामध्ये ह्या सरकारी जमिनी आहेत परत कशा देता येतील आणि म्हणून राष्ट्रपतींच्याकडून त्याचा अभिप्राय घ्यावा अशा प्रकारची त्यांनी त्याच्यामध्ये शिफारस केली. आता ती नसती वाटतं मान्य विद्यमान महसूल मंत्र्यांकडे पडून आहे. वास्तविक पहिल्यापासून ही भूमिका स्पष्ट आहे की आकारी पडीत शेतकऱ्यांच्या जमिनी परत केल्याशिवाय अन्य कोणत्याही उद्योगाला ह्या जमिनी देऊ नये ही माझी भूमिका पहिल्यापासून आहे. कारण ह्या खंडकऱ्यांच्या, आकारी पडीत शेतकऱ्यांच्या जमिनी परत मिळण्यासाठी आम्ही जो संघर्ष गेले 40-50 वर्ष, म्हणजे मी मंत्री होण्याच्या पूर्वी मी म्हटल्याप्रमाणे स्वर्गीय खासदार बाळासाहेब विखे पाटील, नंतर त्यावेळी खंडकरी नेते स्वर्गीय माधवराव गायकवाड, नंतर अनेक लोकांनी त्यामध्ये आपापलं योगदान दिलेलं आहे. आता हा विषय विजय वडेट्टीवारांना कळण्याची काही शक्यता नाही, कारण विदर्भामध्ये ना खंडकरी आहेत ना आकारी पडित आहेत. पण ते आज इतक्या खरं म्हणजे ते माझे मित्र आहे, पण त्यांनी जर मला भेटून जर पूर्ण माहिती घेतली असती, पण सेन्सेशन क्रिएट करण्याची जी त्यांची भूमिका दिसते मला वाटतं ती अतिशय म्हणजे मला त्याच्यात फार आश्चर्य वाटलं. म्हणजे ज्या शेतकऱ्या जमिनी देऊ नये असं त्यांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये फाईलमध्ये म्हटलेलं आहे. तत्कालीन त्या काळचे महसूल मंत्र्यांनी तशा प्रकारची त्याच्यामध्ये तशा लेखी सूचना दिलेली आहे. म्हणजे आम्ही शेतकऱ्याला जमीन देऊ नये अशा तुमच्या सरकारमध्ये निर्णय झालेला, आम्ही तो बदलून तो शेतकऱ्यांना देण्याबद्दलची भूमिका घेतली. हे खरं म्हणजे समजून घेण्याची आवश्यकता आहे. मी स्वतः ज्यावेळी मंत्रिमंडळापुढे प्रश्न ठराव आला, मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना अतिशय नम्रपणे सांगितलं होतं की आपल्याला पहिल्यांदा आकारी पडीत शेतकऱ्यांना जमीन द्याव्या लागतील. म्हणून ही विद्यमान महसूल मंत्री बावनकुळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली गेली. त्यामध्ये उदय सामंत जी आहेत, माननीय पंकजाताई आहेत. मी तिघांनाही पत्र दिले, ते पत्राची कॉपी मी आपल्याला देतो पाहिजे तर, की त्यामध्ये असं म्हटलं होतं की या 4,000 एकर क्षेत्र हरित हायड्रोजनच्या प्रकल्पाला दिल्यास मूळ मालकांना ते परत करण्याकरता क्षेत्र अपुरे पडेल. म्हणून मी असं म्हटलं त्यामध्ये की पहिल्यांदा मूळ मालकांना सिलिंग मर्यादेपर्यंत क्षेत्र निश्चित करून त्या जमिनीचं वाटप करावं आणि उर्वरित क्षेत्र जे राहील ते मग त्या कंपनीला देण्यासंदर्भात तुम्ही विचार करा. म्हणजे त्याच्यामध्ये उलट शेतकऱ्यांचं हितच मी त्यामध्ये पहिल्यापासून जी आमची भूमिका राहिली या सगळ्या प्रश्नामध्ये ती आम्ही त्या ठिकाणी सातत्याने मांडलेली आहे. आता ही कंपनी कोणाची आहे काय, तर त्यांनी स्वतंत्र कंपनीच्याकडे विचारावं कोणाची कंपनी आहे. अजून MIDCने त्यांच्यावर करार केला, MIDCला विचारावं कोणाची कंपनी आहे. पण असे बेछूट आरोप करणं, मला वाटतं अजूनही विजयरावांना मी संधी देणार आहे
की अजूनही या सगळ्या प्रकरणाची माहिती अपुऱ्या माहिती आधारात तुम्ही आरोप केलेले आहेत. एक तर या सगळ्या विषयामध्ये तुम्ही एक तर माफी मागितली पाहिजे, नाही तर मला शेवटी जरी माझे जुने मित्र असले तरी आता शेवटी लोकांचा जो बुद्धिभेद करण्याचा जो प्रयत्न होता का त्यांनी केला त्या पाठीमागे त्यांना कोणी आता उचकून दिलं आहे, पण शेवटी मला कायदेशीर कारवाई करावी लागेल. याच्या पलीकडे दुसरा मार्ग मला दिसत नाही. कारण सार्वजनिक जीवनामध्ये इतक्या वर्षामध्ये मी काम करतो, कधी असे आरोप कधी झाले नाही. आणि जिथं शेतकऱ्याचं हित येतं तिथं मी त्याच्यावर आमच्या वडिलांनी असेल मी असेल कधी तडजोड केली नाही. तर आकारीपणे शेतकऱ्यांच्या जमिनी जोपर्यंत आपण देत नाही तोपर्यंत कुठलाही प्रकल्प त्या ठिकाणी होणार नाही. आमची भूमिका कालही होती, आजही आणि उद्या तीच राहणार आहे. नाही, त्यांचा असा आरोप आहे की शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालेलं आहे आणि उद्योगपतींचं भलं झालं, त्याच्यामध्ये ते करण्यामध्ये तुम्ही केलं. तुमचं असं म्हणणं आहे का की याच्यामध्ये शेतकऱ्यांना कुठलीही जमिनीचा मोबदला मिळाला नाही असं नाही, का दिला गेला आणि मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्या? तरी आकारीपणे शेतकऱ्यांच्या जमिनी त्यावेळी त्या खंडाने घेतलेल्या होत्या. तर इंग्रज सरकारने जे खाजगी कारखाने त्यावेळी काढले होते, पूर्वी बेलापूर शुगर होते, नंतर टिळकनगर शुगर होते, तर या लोकांना ऊस पुरवठा शाश्वत होण्यासाठी या जमिनी म्हणजे 1902 सालीच्या जमिनी त्या सगळ्या 12च्या त्या आत्ताच्या नाही त्या. आता ते कारखाने बंद पडले, ते विकले गेले. त्या कायद्यामध्ये अशी तरतूद होती की ज्या कामासाठी जमिनी घेतल्या ते जर काम संपलं असेल तर जमिनी शेतकऱ्यांना परत कराव्यात. आम्ही ते परत करायला निघालो आहे. आता याच्यामध्ये हा प्रकल्प मूळ ज्यांनी आणला असेल की आता आपल्या राज्य सरकारच्या वॉर्डमध्ये जो प्रकल्प आहे MIDCला जमीन हस्तांतर करायची आहे, MIDC त्या प्रकल्पाला हस्तांतरित करायची आहे, त्यावेळी विखे पाटलांचा संबंध कुठे येतो? आमची भूमिका शेतकऱ्याबरोबरच आहे. मला वाटतं विजयराव वडेट्टीवार यांना ना आकारी पंडितचा कधी आंदोलन माहीत आहे, कधी खंडकरी शेतकऱ्यांचं आंदोलन कधी माहीत आहे, कधी आंदोलनामध्ये त्यांनी कधी शेतकऱ्यांची बाजू घेऊन कधी ते बोललेत. फक्त आज कुठंतरी एखादा आरोप करायचा म्हणून सभागृह सुरू आहे, त्यातून मग काहीतरी असे बेछूट आरोप करायचे. त्यांचं खरं म्हणजे त्या प्रकरणाशी तर मी म्हटल्याप्रमाणे काही संबंध नाही, परंतु विजय वडेट्टीवारांच्या त्यांच्या ह्या वक्तव्याबद्दल मी खरं तर त्यांनी माफी मागावी अशी मी माझ्या निमित्ताने मागणी करणार आहे. हिंदी पण इथंच घेऊ द्या ना. हे पत्र देऊन टाका कॉपीचं. सर त्याची आपण थोडंसं इथंच घेऊन टाका. सर हिंदी तू कर ना. हां पण एक सर सगळं पण जाऊ दे. सर साहेब एक छोटंसं शॉर्ट मध्ये थोडक्यात सांगा. सर 4000 एकड़ लैंड स्कैम में विजय वडेट्टीवार जी आपका नाम ले रहे हैं, क्या पूरा मामला है, आपसे जानना चाहेंगे? ये जो बहुत पुराना एक संघर्ष चल रहा है आकारी पड़ित किसानों का, जो हमारे ज़िले में उनकी ज़मीन अभी जो उस समय इंग्रज सरकार ने ली थी, बाद में उसको स्टेट फार्मिंग कॉरपोरेशन को दी गई. वो किसानों को सीलिंग एक्ट के मुताबिक उस हद तक ज़मीन को वापस करनी है. इसलिए काफ़ी संघर्ष हमारा इतने साल से रहा है. मेरे पिताजी स्वर्गीय बाला साहेब विखे पाटिल थे, मैं हूँ, और आकारी पंडित के लिए पूरे हम उनकी ज़मीन उनको मिलनी चाहिए, इसलिए हम कोशिश करते रहे. महाविकास आघाड़ी सरकार के समय तो ज़मीन हम दे ही नहीं सकते, ऐसा सरकार ने निर्णय लिया था. महायुति सरकार में मैं मंत्री बनने के बाद उसको फिर डिसीजन लेके माननीय उच्च न्यायालय में जाके उच्च न्यायालय ने कहा कि आपको कायदा में संशोधन करना पड़ेगा. तो वो भी हमने किया, मंत्रिमंडल से मान्यता ली, किसानों को ज़मीन परत वापस करने की हमने मंत्रिमंडल ने उसमें मोहर लगाई. लेकिन राज्यपाल के यहाँ जाके उनको कुछ उसमें खामियां थी, लेकिन वो राष्ट्रपति की अनुमति की आवश्यकता है, उसने कुछ मेरे ख्याल से उन्हें पहल की. अभी उसमें जो आरोप हुआ है कि हम 4000 एकड़ ज़मीन किसको दे रहे, ना मुझे कोई इसका संबंध है. MIDC को ज़मीन दे रहे सरकार, क्यों सरकार में डायरेक्ट FDI आ रही है, ऐसे करके MIDC को ज़मीन दे के MIDC ने वो तय करना है. यानी मेरा इस कंपनी से कोई वास्ता नहीं है, ना उस ज़मीन को देने में मेरा कोई संबंध नहीं है. लेकिन जो विजय वडेट्टीवार ने जो बेबुनियाद आरोप किए हैं, मैं तो उनको यही कहूँगा कि उन्होंने एक माफ़ी मांगनी चाहिए, या इसके ऊपर नहीं तो फिर मुझे उसको ये डिफेमेशन का मुकदमा मुझे चलाना पड़ेगा.